भंडारा जिल्ह्यातील अतिमहत्त्वाची नगर परिषद समजल्या जाणाऱ्या तुमसर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप काही माजी नगराध्यक्ष व नागरिकांनी केला होता, अशी तक्रार देखील जिल्हाधिकारी यांना देण्यात आली होती। पण नगर रचना विभागाची प्रभारी पदभार मुख्य अधिकारी मेश्राम यांच्याकडेच असल्याने त्यांनी या प्रकरणाची चौकशी केलीच नाही। मात्र आता त्यांची बदली झाली असून नवीन रुजू झालेल्या जिल्हाधिकारी यांनी नव्याने चौकशीचे आदेश दिले आहे। जिल्हाधिकारी यांच्या सांगण्यावरून नगर रचना विभागाचे अधिकारी यांनी चौकशी समिती गठीत करून चौकशी सुरू केली आहे। त्यामुळे तुमसर शहरात झालेल्या कामाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येणार असल्याचे तक्रारदार यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे। विषय मागील 1 वर्षापासून आम्ही धरणं आंदोलन बसवतो व जिल्हाधिकारी साहेबांना वारंवार तक्रार करूनही आतापर्यंत आमच्या तक्रारीच्या निराकार होत नव्हता। त्यामुळे आता मागील 15-20 दिवसाच्या आधी नवीन जिल्हाधिकारी कोलते साहेब आले व त्यांना आम्ही मागील 12 तारखेला निवेदन दिलो सगळ्या मिळून सर्वपक्षीय। त्याच्यानंतर आता जे नवीन जिल्हाधिकारी त्यांनी तुरंत समिती गठीत करून विद्यमान मागील सीओ होते त्यांच्यावर चौकशी गठीत करण्यात आली व त्याच्यावर चौकशी गठीत करून आम्हाला पत्र पण देण्यात आलेलं आहे। भ्रष्टाचार म्हणजे मागील भ्रष्टाचार म्हणजे एक लोखंडी खुर्ची चेअरचे खूप मोठा विषय होता। गावामध्ये फक्त मुद्दाहून फक्त 110 खुर्च्या लागलेले होते। माहिती अधिकार लावलं होतं त्याच्यामध्ये असं लिहून होतं फक्त 110 खुर्च्या लागलेले होते लोकेशनमध्ये, पण गावात तिथं 71 लाख रुपयाचे त्याच्यावर पेमेंट निघण्यात आलेला होता। व त्याच्यानंतर अग्निशामक शक्ती बळीकरण म्हणून अग्निशामक घेण्याकरिता तुमच्या शहराला एक फायर ब्रिगेड नसल्याने जीर्ण झालेली अवस्थेमध्ये फायर ब्रिगेड होती, त्याच्याकरिता फायर ब्रिगेड घेण्याकरिता शासनाने पैसे पाठवले होते। कुठेतरी सीओनी हेतू परस्पर आपल्या स्वतःच्या घर बांधण्याकरिता ते फायर ब्रिगेडचे पैसे वळवून तिथे एक फायरमॅनच्या बिल्डिंगच्या नावाखाली तिथं एक बंगला सीओच्या बंगलावर स्वतः ते आता तिथं राहत आहेत, जेणेकरून फायर ब्रिगेड पोस्ट आपल्या तुमच्या शहरामध्ये फायर ब्रिगेड म्हणून तिथं पोस्ट खाली पोस्ट नसल्यावरही तिथं फायर ब्रिगेडच्या नावाखाली फायर ब्रिगेडचा एक बंगला बनवण्यात आलेला आहे। असे विविध प्रकारचे भ्रष्टाचार झालेले आहेत। तुमच्या शहरामध्ये टीगॅटच्या नावाखाली बायोगॅसचा एक विषय आहे। 47 करोड रुपयाची पाणी पुरवठा एक योजना आहे, मागील 8 वर्षापासून झालेली असून आतापर्यंत मुद्दाम शहरामध्ये एकही लोकांना पाणी पुरवठा होत नाही आहे। तिच्यावर खूप प्रमाणे डिजिटल प्रमाणात पाणी पुरवठा योजनेच्या खूप मोठा वाजागाजा करून माध्यम सीओनी तिच्या भूमिपूजन व लोकार्पण पण केलेलं आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा आपली बातमी, जीबी न्यूज भंडारा।